यावर्षी जानेवारीमध्ये महाराष्ट्र, गेल्या वर्षी हरियाणा, त्याआधी उत्तर प्रदेश, त्रिपुरा, मागच्या काही वर्षात भाजपनं देशभरातल्या स्थानिक निवडणुकांमध्ये विजय मिळवलाय। 2 महिन्यांपूर्वी केरळमध्ये स्थानिक निवडणुका झाल्या होत्या। डावे पक्ष आणि काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या या राज्यातही आता भाजपनं एंट्री केली आहे। भाजपनं थेट केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये विजय मिळवून सगळ्यांना धक्का दिला होता। आता नुकतंच दक्षिणेकडच्या आणखी एका राज्यामध्ये स्थानिक निवडणुका झाल्या। या निवडणुकीत सुद्धा भाजप सगळ्यांना धक्का देईल असं बोललं जात होतं, पण घडलं याच्या उलटच। या राज्यात भाजपचा निर्णायक पराभव करत काँग्रेस पक्षानं दणदणीत विजय मिळवलाय। महत्त्वाचं म्हणजे इथे मतदानासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला होता। त्यामुळे या निकालाची चर्चा सगळ्या देशात आहे। भाजपचा पराभव करणारं हे राज्य आहे महाराष्ट्राच्या शेजारचं तेलंगणा। तेलंगणाच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं, तिथे काँग्रेसचा एवढा मोठा विजय कसा झाला, यामागची नेमकी कारणं काय आहेत समजून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी तेलंगणाच्या निवडणुकीचा निकाल काय लागला ते पाहू। तेलंगणात मंगळवारी 11 फेब्रुवारीला 116 नगरपालिका आणि 7 महानगरपालिकांसाठी निवडणूक झाली। एकूण 2996 जागांवरती झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस पक्षानं तब्बल 1537 जागा जिंकल्या। दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भारत राष्ट्र समितीला 781 जागा मिळाल्या, तर 335 जागा जिंकणारा भाजप तिसऱ्या क्रमांकावरती राहिला। असुद्दीन ओवैसी यांच्या MIMनं 70 जागा जिंकल्या। राज्यात याआधी 2020 मध्ये स्थानिक निवडणुका झाल्या होत्या। त्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त 569 जागा मिळाल्या होत्या, म्हणजेच गेल्या वेळीपेक्षा काँग्रेसने यावेळी जवळपास 1000 जागा जास्त जिंकल्यात। आता राज्यात काँग्रेसने एवढा मोठा विजय कसा मिळवला, यामागची कारणं नेमकी काय आहेत ते पाहूया। तेलंगणातल्या काँग्रेसच्या या विजयाचं पहिलं कारण आहे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची जादू। तेलंगणात 2023 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या। त्या निवडणुकीत काँग्रेसनं 119 पैकी 64 जागा जिंकून एक हाती बहुमत मिळवलं होतं। काँग्रेसनं निवडणूक रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली लढली होती, त्यामुळे अर्थातच निवडणुकीनंतर ते राज्याचे मुख्यमंत्री बनले। तेव्हापासून तेलंगणा काँग्रेसची सगळी सूत्र रेवंत रेड्डी यांनी आपल्या हाती घेतली आहेत। खरं तर रेवंत रेड्डी यांच्या आधी सुद्धा काँग्रेस राज्यातल्या ग्रामीण भागांमध्ये मजबूत होती, पण रेड्डी यांनी सत्तेत येताच तेलंगणाच्या शहरी मध्यमवर्गीय मतदारांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली। आधीच्या काँग्रेस सरकारच्या उलट रेवंत रेड्डी यांच्या सरकारनं राज्यातल्या शहरी महानगरपालिकांना मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला। उदाहरणच द्यायचं झालं तर HCITI म्हणजेच हैदराबाद सिटी इनोव्हेटिव्ह अँड ट्रान्सफॉर्मेटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर या प्रकल्पाअंतर्गत 19 फ्लायओव्हर्स, 6 रस्ते तसेच वेगवेगळे अंडरपास बांधले जाणार आहेत। यासाठी तेलंगणा सरकारनं तब्बल 673 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। याशिवाय रेवंत रेड्डी यांनी मुसी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट सारखा प्रकल्प मंजूर केला। या माध्यमातून त्यांनी आपली विकास पुरुष ही इमेज पुढे आणली आहे। आधीच्या सरकारमधल्या कालेश्वरम प्रकल्पाच्या घोटाळ्याबाबत रेवंत रेड्डी यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे। हा भारतातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्या सरकारने या घोटाळ्याच्या CBI चौकशीचे आदेशही दिले आहे। यामुळे राज्यात सध्या तरी त्यांची इमेज काम करणारा नेता अशी बनलेली आहे। रेवंत रेड्डी यांच्या या इमेजचा फायदा काँग्रेसला निवडणुकीत झाल्याचं दिसतंय। रेड्डी यांच्याकडे पक्षाची सूत्र आल्यापासून तेलंगणात काँग्रेसचं रिवायवल झालंय। रेवंत रेड्डी यांची 2021 साली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती, तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाही। आताच्या निवडणुकांमधलं यश सुद्धा त्यांच्याच नेतृत्वाचं यश मानलं जात आहे। तेलंगणातल्या काँग्रेसच्या या विजयामागचं दुसरं कारण आहे भारत राष्ट्र समितीची ताकद कमी होणं। तेलंगणा राज्याची निर्मिती 2014 साली झाली होती। या लढ्यामध्ये के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती म्हणजेच तेव्हाच्या तेलंगणा राष्ट्र समितीचा सर्वात मोठा वाटा होता। या पक्षाची स्थापनाच वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मुद्द्यावरून झाली होती, त्यामुळे साहजिकच जेव्हा वेगळं राज्य बनलं आणि निवडणुका झाल्या तेव्हा त्यात KCR यांच्या पक्षानं दणदणीत विजय मिळवला। पण मागच्या काही वर्षात तेलंगणातल्या शहरी भागांमध्ये KCR आणि त्यांच्या पक्षाची ताकद कमी झालेली आहे। याचा फायदा आता काँग्रेस पक्ष घेतोय। 2020च्या स्थानिक निवडणुकांमध्ये BRSनं तब्बल 1600 पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या, पण आताच्या निवडणुकीत पक्षाला फक्त 781 जागा मिळाल्या। BRSच्या ज्या जागा कमी झाल्या तिथे काँग्रेसनं विजय मिळवल्याचं चित्र आहे। KCR यांनी 2022 साली राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्यासाठी त्यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती असं केलं, पण त्यांचा हा निर्णय त्यांची सर्वात मोठी राजकीय चूक ठरल्याचं दिसतंय। या निर्णयामुळे KCR यांच्या पक्षाची लोकल आयडेंटिटी पुसली गेली। मधल्या काळात KCR यांनी तेलंगणा सोडून महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये प्रचार केला।
तिथे त्यांना यश तर मिळालंच नाही, पण यामुळे तेलंगणा हे राज्य सुद्धा त्यांच्या हातून गेलं. केसीआर यांनी तेलंगणाबाहेर लक्ष घातल्यामुळे राज्यात रेवंत रेड्डी यांच्यासारखे नेते पुढे आले. त्यांनी स्थानिक नेत्याची पोकळी भरून काढली. यामुळे हळूहळू केसीआर यांची ताकद कमी व्हायला लागली. त्यातच त्यांच्या पक्षावरती अनेक घोटाळ्यांचे आरोप झाले. कुटुंबात अंतर्गत कलह झाला. यामुळे केसीआर यांच्यासह त्यांच्या पक्षाची ताकदही कमी होत गेली, ज्याचा फायदा काँग्रेसला झाला. तेलंगणातल्या काँग्रेसच्या या विजयामागचं तिसरं कारण आहे पक्षाचं निवडणुकीतलं मायक्रो मॅनेजमेंट. या आधीच्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षावरती कमकुवत मॅनेजमेंटमुळे टीका केली जायची, पण या निवडणुकीमध्ये पक्षानं आपली ही चूक सुधारली, ज्याचा फायदा काँग्रेसला झाल्याचं दिसते. जानेवारी महिन्यात रेवंत रेड्डी यांनी त्यांच्या सरकारमधल्या वरिष्ठ मंत्र्यांना एक संसदीय मतदारसंघ वाटून दिला, जसं की के व्यंकट रेड्डी यांची मलकाजगिरीचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. उत्तम कुमार रेड्डी यांच्याकडे निजामाबादची जबाबदारी दिली. या नेत्याकडे त्या मतदारसंघातल्या प्रत्येक नगरपालिकेत उमेदवार निवडण्याची, निधी वाटपाची तसंच अंतर्गत बंडखोरी रोखण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या मायक्रो मॅनेजमेंटचा फायदा काँग्रेस पक्षाला निवडणुकीत झालाय. काँग्रेसने या निवडणुकीत खास करून राज्याच्या शहरी भागांकडे लक्ष दिलं होतं, जिथे थोड्याफार प्रमाणात भाजपची ताकद आहे. शहरी भागातील बीआरएसची ताकद कमी झाल्यानंतर ही स्पेस भाजपला घ्यायची होती, पण काँग्रेसनं तसं होऊ दिलं नाही. काँग्रेसनं मतदारांमध्ये डबल इंजिन सरकारचा प्रचार केला. राज्यात काँग्रेसचं सरकार असल्यामुळे भाजपला वोट दिलं तर ते वाया जाईल, अशा प्रकारचा प्रचार काँग्रेसने केला होता. 11 तारखेला मतदानाच्या दिवसापर्यंत काँग्रेसची ही प्रचार यंत्रणा दिवस रात्र काम करत होती. याचं उत्तर भाजपकडे नव्हतं. यामुळे लोकसभा निवडणुकीत ज्या भाजपला जवळपास 35% मतं मिळाली होती, तो आकडा या निवडणुकीत थेट 15% घसरला. अशा प्रकारे काँग्रेस पक्षानं तेलंगणाच्या या निवडणुकीत मायक्रो मॅनेजमेंट करून विजय मिळवलाय. एकूणच काय तर तेलंगणातला काँग्रेसचा हा विजय प्रचंड मोठा आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची जादू, त्यांचं मायक्रो मॅनेजमेंट आणि विरोधकांचं बळ कमी होणं यासारख्या फॅक्टर्समुळे काँग्रेसला निवडणूक जिंकता आली आहे. त्यातच ही निवडणूक बॅलेट पेपरवरती झाली असल्यामुळे याचं महत्त्व वेगळं आहे. तुम्हाला काय वाटतं? तेलंगणात काँग्रेस पक्षाच्या विजयाची आणखी काय कारणं असावी? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.